सकाळी सकाळी आम्ही ना उठून थोडं बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर ना आम्ही अशी बसलेलो होतो. गार्गीवरती बसली होती, ती सगळं पाहत होती, झाडं झुडपं, फुलपाखरू जात होतं, तर तिचं असं काहीतरी चालू होतं. त्यानंतर एवढे छान सुंदर फुलं आलेले होते, विचारूच नका. जास्वंदाचं फुल तर खूप छान वाटत होतं आणि हे ना गुलाबाचं छोटंसं रोप, त्याला भरपूर सारे असे गुलाबाचे फुलं आलेले होते. त्यांचा कलर पाहतो मी किती सुरेख आहे. त्यानंतर हे झेंडू होतं, इथं भरपूर असे फुलं होते आणि त्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी होत्या. त्यानंतर आम्ही ना थोडा नाश्ता वगैरे केला आणि गार्गीचं आहे ना सकाळी उठल्यापासून फटाके फोडणं चालू होऊन जातं. तर ती इथे ना उठल्या उठल्याच तिचं फटाक्यांचं चालू होतं. प्लेटमध्ये घेऊन ती तिचे पफ फोडत होती, जे की ना तिला असे दाणे टाकल्यासारखे फोडायला आवडतात. तर त्यानंतर हे लाडू बनवले होते बेसनाचे आणि खायला खरंच खूप छान झालेले होते. यात काही कलर वगैरे मिक्स नाही केला होता म्हणून ते असे दिसत होते. त्यानंतर हे मस्त आपले अनारसे, जे की ना खायला खरंच खूप भारी लागत होते आणि खूप नरम आणि खूप मस्त झालेले होते चवीला आणि मस्त टम्म फुललेले होते. त्यानंतर आहे ना खूप वर्षानंतरची माझी ही बुक जी आहे ना ती मला मिळाली होती नोटबुक. सो ती मी पाहत होती 10 वर्षानंतर. तर एवढी अशी माझी हँडरायटिंग होती त्यावेळेस. चला, त्यानंतर थोडे फटाके फोडले रात्री आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.